उद्धव ठाकरे म्हणतात की नरेंद्र मोदी दुर्दैवाने पंतप्रधान आहे, तुम्ही शरीफच्या वाढदिवसाला केक खायला तिकडे गेला होता. आता उद्धव ठाकरेंना म्हणा, तुम्ही किती वर्ष आमच्यासोबत होते, पण त्यावेळेला तुम्हाला का नाही सुचलं? तेव्हा तुम्हाला गोड वाटत होतं का सगळं? हां, म्हणजे आता विरोधात गेले म्हणून काही बोलावं दुर्दैवाने आहे सुद्धा. त्यावेळेला तर तुम्ही केवढं कौतुक करत होते आणि आमच्या भरोशावर तुमच्या 18 जागा आल्या होत्या निवडून. खासदार कोणाच्या भरोशावर आले होते? 55 आमदार कोणाच्या भरोशावर आले तुमचे? नाही तर आले असते का 15 तरी? हे त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. त्यावेळेला तोंड म्हणून कौतुक करावं. आणि आता लोकांनीच आपल्याला बाहेर काढलं पक्षातून आपल्या, तर आमच्यावर टीका करावी, तर कितपत योग्य आहे? RSS आणि हेमंत करकरेमध्ये संघर्ष होता असं संजय राऊत म्हणतायत. संजय राऊताच्या जिभेला कुठले हाड नाही, ते काही बोलतील. त्याच्याबद्दल न बोललेलं बरं. ते तर काही काढतात, त्यांना वाटेल ते बोलतात. जे अगदी कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही तसंही ते बोलत आहेत. त्यामुळे त्यांना आम्ही फार महत्त्व देते. आणि मीच नाही, आता जनतासुद्धा किंवा मतदारसुद्धा या राज्यातले त्यांना कोणी महत्त्व देत नाही. अनाथिकेंकडून पद घेण्याचा उद्धव ठाकरेंचा दाव होता असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदेंनी केला आहे. आता मला त्या बाबतीमध्ये काही फार माहिती नाही. एकनाथ शिंदे जर सांगतायत तर त्या बाबतीत काही तथ्य असेल. नाही, मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही. चांगलं आहे. नाही, या बाबतीत खरंच मला काही माहिती नाही. माहिती मिळाल्यावर मी निश्चित आपल्याशी बोलेन.